जळगाव जिल्ह्यासह राज्यात कधी काळी चड्डी बनियान गँगने मोठा धुमाकूळ घातलेला होता. दरम्यान जळगाव शहरात आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अर्धनग्न गँगने पुन्हा डोक्यावर काढलेले आहेत. जळगाव शहरातील रायसोनी नगरात अंडरपॅन्ट वर असलेले म्हणजे अर्धनग्न गँगने 4 घरफोड्या केल्याची घटना सोमवारी पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. 2 मंदिरातून चांदीच्या वस्तू, दानपेटीतील रोकड लंपास केली तर बंद घरे व मेडिकलही भामट्यांनी फोडले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये घरफोडी करणारी टोळी चित्रित झाली आहे. 4 जण तोंड झाकलेले व केवळ अंडरपॅन्ट घातलेले दिसत आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात या संदर्भात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 25 ते 30 वयोगटातील 4 भामटे दिसत असून तिघांनी काळा मास्क व पांढऱ्या रुमालाने तोंड झाकलेले आहे. सर्वांच्या अंगात केवळ अंडरपॅन्ट असून प्रत्येकाच्या हातात लोखंडी अवजार आहे. एकाच्या हातात गाठोडे असून 2 जणांनी कमरेला कपडे बांधलेले आहेत, तर एक भामटा डाव्या हातात चप्पल घेतलेला दिसतो. गजानन मंदिर व काशी विश्वेश्वर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या रो हाऊसमध्ये केतन चौधरी हे शेतकरी राहतात. वडिलांना उपचारासाठी मुंबई येथे घेऊन गेल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी या घराचे गेट, लोखंडी सेफ्टी डोअर आणि लाकडी दरवाजासाठी लावलेले तिन्ही कुलूप तोडले व कपाटातील 2-3 हजार रोकड लंपास केली. दरम्यान गजानन मंदिराच्या समोर राहणारे इलेक्ट्रिकल इंजिनियर अमोल चौधरी हे सोमवारी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास बाहेर गावी जाण्यासाठी उठले असताना त्यांना मंदिरात 3-4 जण दिसले. त्यांनी आरडाओरड केला, परंतु गाढ झोपेची वेळ असल्याने प्रतिसाद मिळाला नाही. याचाच फायदा घेत चोरट्यांनी दक्षिणेकडील झुडपातून पलायन केल्याचे चौधरी यांनी सांगितले. रायसोनी नगरातील मध्यवर्ती गजानन महाराज मंदिरात 700 ग्रॅम चांदीच्या पादुका, पांढऱ्या दगडावर चांदीचा मुलामा असलेली 2 फूट मूर्ती, पितळी चिलीम चोरटे सोबत घेऊन गेले आहेत. तसेच गजानन मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला 20 ग्रॅम वजनाचा चांदीचा नागही चोरट्यांनी लंपास केलेला आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ही टोळी धुमाकूळ घालत असून शेंदुर्णी परिसर व MIDC परिसरातही त्यांनी डल्ला मारल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे. दरम्यान जळगाव पोलिसांकडून या गँगचा शोध घेणे सुरू असून लवकरच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.